किरीट सोमय्या भाजपचे असे नेते ज्यांच्याशिवाय भ्रष्टाचाराविरोधामधील भाजपच्या आंदोलनाची पूर्तताच होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा मग काँग्रेस असो, या सगळ्या पक्षांमधल्या कित्येक नेत्यांच्या विरोधामध्ये किरीट सोमय्यांनी आरोप केले आणि त्यातल्या अनेकांना जेलची हवा खावी लागली। भ्रष्टाचारावर हातोडा घेऊन तुटून पडणारे किरीट सोमय्या सध्या प्रचंड नाराज आहेत। इतके नाराज की त्यांनी थेट पक्षामधल्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून सुनावलंय। किरीट सोमय्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे बघा। प्रिय रावसाहेब दानवे, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारताच घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे। मला अमान्य आहे। आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी। 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजप शिवसेना यांची वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले। तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य किंवा कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती। 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली। गेली 5.5 वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे। या विधानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय। मी काम करतोय। आपल्या या समितीचा मी सदस्य नाहीये। आपण व प्रदेशाध्यक्षानं पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये ही विनंती करतो। धन्यवाद। आपला डॉक्टर किरीट सोमय्या। किरीट सोमय्यांना भाजपने विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आणि त्याला किरीट सोमय्यांनी हे उत्तर दिलं, तेही जाहीरपणे पत्र लिहून। खरं तर किरीट सोमय्या म्हणजे भाजपची धगधगती तोफ। विरोधकांवर कोणतेही आरोप करायचे असो त्याचा अभ्यास सोमय्यांनी केला असेल तर मग तो नेता कायदेशीर कारवाईत अडकणारच हे ठरलेलं। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सोमय्यांनी आरोपांची जणू माळ लावली। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले। अनिल देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। अनिल देशमुख जेलमध्ये गेले। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केले। संजय राऊत 3 महिने जेलमध्ये गेले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप केले। नवाब मलिक जेलमध्ये गेले। सोमय्यांचे आरोप आणि नेत्यांची जेलवारी याची यादी बरीच मोठी आहे, पण सोमय्यांची भाजप नेत्यांवरची नाराजी याच यादीशी जोडली गेली। पण जेव्हा सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत होते, भ्रष्टाचारावर हातोडे मारत होते, राज्यभर फिरत होते, तेव्हा भाजप नेतृत्व मात्र त्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत संधान साधत होतं। शिवसेना फुटली आणि सोमय्यांनी आरोप केलेले प्रताप सरनाईक, भावना गवळी, संजय राठोड, यामिनी जाधव, यशवंत जाधव हे सगळे नेते भाजपसोबत सत्तेत आले आणि सोमय्यांची गोची झाली। ठाकरे सरकारचे एवढे मोठे मोठे घोटाळे काढले। 3 वेळा माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला। माझ्याकडे कुठेही पद नव्हतं। 18 फेब्रुवारी 2019 अमित शहा आणि उद्धव ठाकरेचा संयुक्त पत्रकार परिषदेत तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं किरीट सोमय्या असेल तर मी येणार नाही, तर देवेंद्र फडणवीसने मला त्या पत्रकार परिषदेतून उठून जायला सांगितलं। मी निघून गेलो। 5.5 वर्ष पूर्णपणे पक्षाचं काम करतोय। अशा वेळेला मग हे शेपूट लावायची गरज काय आहे? शिवसेनेवर तर किरीट सोमय्यांचा विशेष राग। 2014ला किरीट सोमय्या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडून आले। 2019ला किरीट सोमय्यांना पुन्हा तिकीट देण्याचा भाजपचा विचार होता, पण शिवसेनेनं सोमय्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आणि सोमय्या पुन्हा खासदार होऊच शकले नाही। सोमय्यांचा राग जसा शिवसेनेच्या नेत्यांवर होता तसाच तो राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही होता। अजित पवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक अशा राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांवर सोमय्यांनी जोरदार आरोप केले। पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र या सगळ्यांना आपल्या सोबतच घेतलं। राज्यात 3 पक्षांचं सरकार आलं आणि सोमय्या जणू गायब झाले। त्यांच्यापेक्षा 1000 मोठं काम करतोय हे सगळं जर मी बाहेर सांगायला गेलो तर नुकसान होणार। म्हणून ही सगळीच कामं मी करतोय, करत राहणार।
5.5 वर्ष कुठलंही पद नाही, कुठलंही समितीचं नाही, सामान्य सदस्य आहेत. सामान्य सदस्य किती काम करू शकतो हे कार्यकर्त्यांना आधार देण्याचा मुद्दा आहे. आणि त्यात शेवटी त्यांनाही ते स्वीकार करावं लागलं की पद असलं म्हणूनच नेते होतात, पद होतंय म्हणूनच लोक काम करतात, हा भ्रम दूर करायचा. सोमय्यांनी आरोप केलेले नेते भाजपमध्ये आल्यानं वॉशिंग मशीन अशी भाजपची प्रतिमा झाली. आता पक्षाची अशी प्रतिमा करून देणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आणि तीही न विचारता. त्यामुळे सोमय्यांच्या रागाचा पारा चढला नसता तरच नवा. नाही, मला तर हे सकाळी मी बघितलं की कोणीतरी पाठवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुलुंडच्या HD व्हिडिओ स्पेशालिस्टजींचं नावच नव्हतं. हे मला फार विशेष आहे. खरं तर एवढा म्हणजे त्यांच्या व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणून ते इतके महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं नाव कसं काय आलेलं नाही. पण यावर मला एवढंच बोलता येईल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर अनेक हल्ले झाले. अगदी व्हिडिओ लीक करून चारित्र्य हननाचे प्रयत्नही झाले. मात्र तरीही सोमय्या लढत राहिले. नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालीसा प्रकरण झालं तेव्हा राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या सोमय्यांवर हल्ला झाला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्यांना दुखापतही झाली. पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण झालं. सोमय्या या भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवण्यासाठी पुण्यात गेले. पुणे महापालिकेच्या आवारात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना घेरलं, त्यांच्यावर हल्ला केला. झटापटीत सोमय्यांना इजा झाली आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. माजी खासदार भावना गवळी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाला. वाशिममध्ये सोमय्यांच्या कारवर दगडफेक आणि शाईफेक झाली. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप होता. पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीचार्ज करून त्यांना पांगवलं. हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. आरोपांबाबत पाहणी करण्यासाठी सोमय्यांचा कोल्हापूर दौरा झाला. सोमय्यांच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध झाला. संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी सोमय्यांना कराडमधूनच ताब्यात घेतलं. गेली अनेक वर्ष ज्या नेत्यांच्या विरोधात सोमय्यांनी आरोप केले, कारवाईची मागणी केली, त्यांना जेलमध्ये पाठवलं, आंदोलनं केली, तेच नेते आता भाजपसोबत आले. ज्यांच्या विरोधात लोकांसमोर भाषणं ठोकली, त्यांच्याचसाठी मतं मागणं भाजपच्या अनेक नेत्यांनी आता मान्यच केलं. पण किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांना कदाचित ते जमत नसावं. ज्या पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्याच पक्षात आपल्याला डावलून बाहेरच्यांना मोठं केलं जातंय, ही भावना याआधी माधव भंडारींच्या मुलासह अनेकांनी बोलून दाखवली. पण त्यांच्या भावनांकडे जसं दुर्लक्ष झालं तसंच किरीट सोमय्यांच्याही भावनांकडे होणार का, हा प्रश्न आज भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असा. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.